मग नाही तुम्ही आमच्या गाडीचा फोटो काढला म्हणून तुम्हाला अरे मी फोटो नाही काढला, मी व्हिडिओ काढला. हे उभे आहेत रांगेत म्हणून. हां तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते सांग. तुम्ही आमच्या पण गाड्याचा व्हिडिओ काढला ना. बरोबर आहे. तू काय, तुम्हाला प्रॉब्लेम काय ते सांग ना. तू प्रॉब्लेम तुम्ही का काढला आम्ही तुम्हाला ते विचारतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तू काढ ना. तुझा प्रॉब्लेम असेल तर तू मला सांग ना, असं मी म्हणतो. तुझा काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तुम्ही पाड्याच्या लाईनीमध्ये आहेत का? गाड्यांचे फोटो पाड्यामध्ये राहतात आमच्या गाड्यांचे फोटो काढतात आणि आम्हाला विचारताय काय प्रॉब्लेम आहे. अरे मग सांग ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या गाडीचा फोटो काढला तर. तुझा काय प्रॉब्लेम आहे ते सांग ना. तुमच्या गाड्यांचा फोटो आला म्हणून काही फरक नाही पडत. वाईट नाही विचारत. मी काढलं तुमचं ते घोळका करून तुम्ही ना दरवेळी प्रत्येक वेळीचं झालेलं आहे. म्हणजे इथे लोक एवढी उभी आहेत ती मूर्ख आहेत का? हे मित्रा आणि दिवसभर उभे राहतो आणि पॅसेंजर नसतात मी तेव्हा तू तुमची विचारायला चुकी येतो बोलत नाही. मी तुमची चुकी बोलत नाहीये. त्यांनी एक रॅन्डम व्हिडिओ काढलाय, त्यांना टाकायचा असेल गव्हर्नमेंटला सांगायचं प्रॉब्लेम अरे त्यांचं म्हणणं असं असेल. माझ्याकडे बऱ्याच नागरिकांनी तक्रार केली होती की संध्याकाळी जेव्हा आम्ही कामावरनं परत येतो तेव्हा आम्हाला कामावरून घरी जाताना रिक्षा चालकांचा खूप त्रास होतो. जे आम्ही लांबच्या लांब रांगेत उभे असतो पण समोर उभ्या रिकाम्या असून देखील आम्हाला घेऊन जात नाहीत. ते आमचं भाडं नाकारतात सरळ सरळ. तर या आरेरावीचं आणि या वृत्ताचं वृत्तांकन करण्यासाठी मी आज संध्याकाळी तिकडे गेलो होतो. तर परिस्थिती बघितल्यावर मी त्याचा व्हिडिओ शूटिंग केलं आणि फोटो काढला. तर हे सगळं करत असताना काही रिक्षावाले माझ्यावर धावून आले आणि तुम्ही असं का करता त्याचा मला जाब विचारला. मग आणखीन रिक्षावाले येऊन जास्त रिक्षावाले जमा झाले आणि एकत्र येऊन माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याला एका नागरिकाने देखील उत्तर दिलं की तुम्ही कोण त्यांना विचारणारे. मग मी त्यांना दाखवलं माझं ID की मी पत्रकार आहे. तरी पण ते म्हणाले तुम्हाला जे करायचं ते करा, आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही.